नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये अर्धी वाटी ज्वारीचे पीठ घालून घ्यायचे। त्याच वाटीने पाव वाटी यामध्ये गव्हाचे पीठ घालायचे। आता हे सर्व पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे। या पीठामध्ये आपल्याला एक स्पेशल वाटण घालून घ्यायचं आहे, त्यामुळे आपला हा पदार्थ चवीला अगदी भन्नाट तयार होणार आहे। तर हे वाटण तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहे। शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहे। 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, मिरच्या देखील भाजून घ्यायच्या आहे आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या यामध्ये घालून घेतल्या। 1 वाटी यामध्ये कोथिंबीर घालायची। कोथिंबीर थोडीशी जास्तच वापरायची, त्यामुळे पदार्थाला चव खूप छान येते। आता यामध्ये पाणी घालून आपल्याला वाटण हे बारीक वाटून घ्यायचे। वाटण इथे आपलं हे तयार झालेलं आहे। आता हे तयार करून घेतलेलं वाटण आपल्याला या पिठांमध्ये घालून घ्यायचे। यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचे, पाव चमचा हिंग घालायचा आहे। हिंगाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो। पाव चमचा हळदी पावडर घालायची, पाव चमचा गरम मसाला घालायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। यावरनं अंदाजा येईल यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। याला मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचे आणि याचा आपल्याला सरसरीत असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे आपण ज्वारीच्या पिठाचे धिरडी तयार करणार आहोत, तर त्यासाठी सरसरीत असं हे बॅटर तयार करून घ्यायचं। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आणि हे बॅटर तयार करण्यासाठी बरोबर 1 वाटी एवढं पाणी इथे मी वापरलेलं आहे। आता या बॅटरवरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटांसाठी हे बॅटर मुरण्यासाठी ठेवायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहे। आता आपल्या इथे बॅटर चांगलं मुरलेलं आहे। आता यापासून धिरडे बनवायला सुरुवात करूयात। धिरडी तयार करण्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे। याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचे। आता हे धिरडीचं बॅटर असं आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचे। इथे मी 2 पडी हे बॅटर घालून घेतले आणि अगदी हलक्या हाताने पडीने असं आपल्याला हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे। आता हे धिरडं आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती एका साईडने भाजून घ्यायचे। धिरडं एका साईडने भाजत आल्यावरती वरची बाजू अशा पद्धतीने याची कोरडी होते। यावरती तेल लावून घ्यायचे आणि या धिरड्याच्या कडा आपल्याला अशा पद्धतीने सोडवून घ्यायचे आहे आणि हे धिरडं आता पलटी करून घेऊया। तुम्ही बघू शकता या धिरड्याला छान अशी जाडी पडलेली आहे आणि मस्त असं खरपूस असं हे धिरडं एका साईडने भाजून झालेलं आहे। अशाच पद्धतीने आपण हे धिरडं दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊया। इथे हे धिरडं मी दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेतलेलं आहे। इथे आपलं हे मस्त असं ज्वारीच्या पिठाचं धिरडं तयार झालेलं आहे। हे धिरडं चवीला अगदी भन्नाट लागतं। रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा येतो, त्यावेळेस चपाती बनवायचा कंटाळा येतो, भाजी बनवायचा कंटाळा येतो, भाकरी बनवायचा कंटाळा येतो, त्यावेळेस अशा पद्धतीने आपण हे धिरडी तयार करून घेऊ शकतो। भरपूर सारे पौष्टिक आणि प्रोटीन्सयुक्त तयार होतात आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप इथे आपल्याला लापसीचा रवा घ्यायचा आहे। हा रवा तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये किंवा ग्रॉसरी स्टोअरमध्ये आरामशीर अवेलेबल होईल। यामध्ये त्याच कपाने अर्धी वाटी इथे मी आंबट दही घालून घेतलं। याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे। यावरनं अंदाजा येईल यामध्ये किती पाणी घालायचे। मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव कप पाणी घालायचे आणि याला पुन्हा मिक्स करून घ्यायचे। याला मी मिक्स करून घेतले। आता तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे आणि हे बॅटर तयार करण्यासाठी पाव कप एवढं पाणी आपण वापरले। यावरती झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटांसाठी आपल्याला हा रवा भिजण्यासाठी ठेवायचा आहे। इथे बरोबर 15 मिनिट झालेले आहे आणि इथे आपला हा रवा भिजलेला आहे। रव्याने पूर्ण पाणी हे शोषून घेतलेलं आहे आणि रव्याची साईज सुद्धा डबल झालेली आहे आणि हे बॅटर सुद्धा घट्टसर असं तयार झालेलं आहे। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला हा भिजवून घेतलेला संपूर्ण रवा घालून घ्यायचा आहे। यामध्ये पाव कप आपल्याला पाणी घालून घ्यायचे आणि हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक असं आपल्याला हे बॅटर वाटून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता हे तयार करून घेतलेलं बॅटर एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। यामध्ये आपल्याला अर्धा कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि पाव कप रवा घालायचा आहे। इथे आपल्याला जाड रव्याचाच वापर करायचा आहे, बारीक रवा अजिबात वापरू नका। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। लक्षात ठेवायचे
पिठाच्या गुठळ्या यामध्ये अजिबात राहायला नको। याला मी मिक्स करून घेतलंय आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। आता यावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटांसाठी हे बॅटर मुरण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। एक पसरट ताट घ्यायचं आहे, याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। आता आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचे। यामध्ये एक रिंग आपण ठेवूया। अशी रिंग नसेल तर डब्याचं झाकण सुद्धा वापरू शकता। आता हे पाणी अशा पद्धतीने चांगलं गरम करून घ्यायचे आणि तेल लावून घेतलेलं हे ताट आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचं आहे। आता बरोबर 10 मिनिट झालेले आहे आणि बॅटर इथे आपलं चांगलं मुरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे बॅटर मुरल्यामुळे घट्टसर झालेलं आहे, कारण यामध्ये रवा घातलेला आहे आणि रवा यामध्ये फुललेला आहे। त्यामुळे यामध्ये मी पाव कप पाणी घालून घेतलं आणि याला मिक्स करून घेतलं। आता बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे आणि असंच आपल्याला हे बॅटर हवं आहे। आता यामध्ये 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे। 1 चमचा किसून घेतलेलं आलं घालायचं आहे। अगदी चिमूटभर हळद घालायची आहे। हळद जास्त वापरू नका, नाहीतर ढोकळ्यावरती लाल पॅचेस पडतात। पाव चमचा हिंग घालायचा आहे। हिंगाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि पोहे खाण्याचे 3 चमचे यामध्ये आपल्याला तेल घालायचे। तेल इथे आपल्याला कच्चंच वापरायचे। आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊया। इथे आपलं हे ढोकळ्यासाठीचं बॅटर तयार झालं। यामध्ये 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालून घ्यायचा आणि हे बॅटर अगदी पटापटा मिक्स करून घ्यायचे। इनो घातल्यामुळे बॅटर हलकं फुलकं होतं आणि त्यामुळे ढोकळ्याला छान जाडी पडते आणि मस्तसा मऊ लुसलुशीत स्पंजी सॉफ्ट ढोकळा तयार होतो। याला मी मिक्स करून घेतलं। आता वेळ न वाया घालवता लगेच हे बॅटर ताटामध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचे आणि झाकण ठेवायचं यावरती। गॅसच्या हाय फ्लेमवरती हा ढोकळा 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। इथे बरोबर 10 मिनिट झालेले आहे आणि इथे मी हा ढोकळा शिजवून घेतलाय। बघू शकता ढोकळा मस्तसा टम्म फुगून वर आलेला आहे। आता ढोकळा चेक करून घ्यायचा। यामध्ये टूथपिक घातली, टूथपिक अगदी क्लीन आलेली आहे, याचा अर्थ इथे आपला ढोकळा चांगला शिजला गेलेला आहे। आता हा ढोकळा हलकं थंड करून घ्यायचा आहे। ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत ढोकळ्यावरती घालण्यासाठी आपण तडका तयार करून घेऊयात। पॅन मध्ये पोहे खाण्याचे 3 छोटे चमचे तेल घालून घेतलं। तेल कडकडीत गरम झाल्यावरती यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची, पाव चमचा हिंग घालायचा, 6 ते 7 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची। आता ही फोडणी 1 ते 2 सेकंद तेलावरती चांगली परतून घ्यायची। इथे आपली ही फोडणी तयार झालेली आहे। आता ढोकळा हलका थंड झालेला आहे। आता ही गरमागरम तयार केलेली फोडणी आपल्याला या ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे आणि ही फोडणी अशा पद्धतीने या ढोकळ्यावरती आपल्याला पसरवून घ्यायची। आता आपण ढोकळा कट करून घेऊयात। ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाजा आला असेल हा ढोकळा अतिशय छान मऊ लुसलुशीत स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे। यातील एक पीस मी तुम्हाला काढून दाखवत आहे। इथे आपण लापसीच्या रव्यापासून हा ढोकळा तयार केलेला आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता हा ढोकळा अतिशय छान मऊसूत स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे। ढोकळ्याला जाळी सुद्धा खूप सुरेख आलेली आहे आणि हा ढोकळा चवीला तर अगदी भन्नाट लागतो आणि मस्त असा स्पंज आणि सॉफ्ट तयार होतो। अशा पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता ही खिचडी तयार करण्यासाठी आपल्याला 1 कप तांदूळ घ्यायचे आहे। आता त्याच कपाने पाव कप इथे आपल्याला तुरीची डाळ घालायची आहे आणि पाव कप मसूरची डाळ घ्यायची आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आणि 2-3 वेळेस आपल्याला हे डाळ तांदूळ चांगले वॉश करून घ्यायचे आहे। डाळ तांदूळ वॉश करून घेतले। आता पुढची प्रोसेस बघूया। आता कुकरमध्ये आपल्याला 3 छोटे चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडलेली आहे। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे, 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 1 मोठ्या आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। 3 चमचे शेंगदाणे घालूयात, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहे, 1 तेजपत्त्याचं पान घालायचं आहे आणि 1 इंच दालचिनी घालायची आहे। आता कांदा मऊ होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती कांदा परतून घ्यायचा। कांदा परतून झाला। आता यामध्ये 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। आता ही आलं लसूणची पेस्ट कांद्यासोबत 1 ते 2 मिनिटं परतून घेतली। आता यामध्ये 1 मोठ्या आकाराचं बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे। हे टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला 3 ते 4 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे।
टोमॅटो परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहे। पाववाटी यामध्ये कच्चा बटाटा घालायचा आहे, पाववाटी गाजर घालून घ्यायचं आहे, पाववाटी वाटाणे घालायचे आहे। आता यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे, तर त्यासाठी 2 चमचे मी लाल तिखट घालत आहे, 1.5 चमचा काळा मसाला यामध्ये घालत आहे। या मसाल्याची रेसिपी चॅनलवरती आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। आता हे सर्व मसाले 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे आहे। मसाले परतून घेतले, यामध्ये आता आपल्याला हे डाळ तांदूळ घालून घ्यायचे आहे। इथे मी 1 वाटी सोयाबीन वडी गरम पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलेली होती आणि त्यातील पाणी हे पिळून घेतलेलं आहे। तर आता ही सोयाबीन वडी देखील आपल्याला या खिचडीमध्ये घालून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आज आपण खानदेशी खिचडी बनवत आहोत, तर इथे आपल्याला ही खिचडी सुटसुटीत आणि मोकळी मोकळी बनवायची आहे। तर त्यासाठी गरम करून घेतलेलं 2.5 कप यामध्ये पाणी घालायचं आहे। इथे जो मी तांदूळ वापरलेला आहे तर तो जुना आहे, त्यामुळे यामध्ये मी 2.5 कप पाणी घातलं। जर नवीन तांदूळ असेल तर तुम्ही यामध्ये 2च कप पाणी घाला। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बारीक कापून घेतलेली यात कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता याला मिक्स करून घेतलं आणि झाकण लावून आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। इथे मी या कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपली खिचडी ही तयार झालेली आहे। छान अशी सुटसुटीत मोकळी मोकळी आपली खानदेशी खिचडी तयार झालेली आहे। ही खिचडी देखील चवीला अप्रतिम लागते। तुम्ही ही खिचडी कढीसोबत, ताकासोबत आणि उडदाच्या पापडसोबत खाऊ शकता। चवीला अप्रतिम अशी लागते। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। हा पदार्थ बनवण्यासाठी 5 मीडियम साईजचे बटाटे घेतले, त्यांना उकडून घेतलं आणि त्यांची साल काढून घेतलेली आहे। बटाटे थंड झाल्यावरती आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचे आहे। इथे मी बटाटे किसून घेतले। आता पुढची प्रोसेस बघूया। इथे आपल्याला लसूणची चटपटीत चटणी तयार करायची आहे। त्यासाठी पाव वाटी इथे मी लसूण घेतला, यामध्ये 1 इंच आलं घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि याची आपल्याला अगदी बारीक अशा पद्धतीची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं, आता यामध्ये ही तयार करून घेतलेली लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालायचं आहे रंगासाठी, पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता ही पेस्ट आपल्याला 3 ते 4 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे। इथे मी ही पेस्ट तेल सुटेपर्यंत चांगली परतून घेतली। तयार झाली इथे आपली चटपटीत अशी लसणाची चटणी। आता गॅस बंद करायचा आणि हिला एका बाउलमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं। आता इथे आपल्याला चटपटीत असे मसाला शेंगदाणे तयार करायचे आहे। त्यासाठी कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं, आता यामध्ये आपल्याला 1 वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहे। आता हे शेंगदाणे आपण हलके खरपूस होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती तेलावरती चांगले परतून घेणार आहोत। हे बघा, इथे मी हलक्या गुलाबी रंगावरती शेंगदाणे परतून घेतले। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालून घ्यायचंय, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे, अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे आणि चिमूटभर हिंग घालायचंय। 1 चमचा यामध्ये साखर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय आणि हे सर्व मसाले आपल्याला छान अशा पद्धतीने या शेंगदाण्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। कढई गरम आहे आणि शेंगदाणे सुद्धा खूप गरम आहे, त्यामुळे असा गॅस बंद करून घ्यायचा आणि नंतर हे मसाले घालायचे, म्हणजे आपले मसाले जळत नाही। तयार झाले इथे आपले मस्तसे चटपटीत मसाला शेंगदाणे। इथे आज आपण दाबेली बनवणार आहोत, तर दाबेलीसाठीचा जो मसाला असतो तोच आपण घरीच बनवणार आहोत। त्यासाठी पॅनमध्ये 2 इंच दालचिनी घ्यायची आहे। आता इथे मी 20 लवंग घेतलेले आहेत, 20 मिरे घेतलेले आहेत, 1 इथे मी स्टार फूल घेतलेला आहे, 4 हिरवी वेलची यामध्ये घालून घ्यायची आहे। आता पोहे खाण्याचे 3 चमचे यामध्ये आपल्याला धणे घालायचे आहे, 1 चमचा यामध्ये आपल्याला बडीशोप घालायची आहे, 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 2 तेजपत्त्याची पानं यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने तोडून घालायची आहे आणि अर्धा चमचा यामध्ये दगडफूल घालून घ्यायचं आहे।
आता हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे। हे मसाले अगदी गॅसच्या मंद आचेवरती 1 ते 2 सेकंद छान भाजून घ्यायचे। जोपर्यंत यातून छान असा सुगंध रिलीज होत नाही तोपर्यंत यांना आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। इथे मी याला भाजून घेतलेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। आता हा मसाला पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे। यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट यामध्ये घालायचं आहे रंगासाठी। आता यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा साधं मीठ घालायचं आहे। आता हे सर्व मसाले आपण छान बारीक असे वाटून घेऊया। इथे मी हे सर्व मसाले वाटून घेतले। तयार झाले इथे आपला चटपटीत असा हा दाबेली मसाला। हा मसाला तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये सुद्धा बनवून ठेवू शकता। 2 ते 3 महिने अजिबात खराब होत नाही। आता आपण बटाट्याचं चटपटीत असं सारण तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये तयार करून घेतलेली लसणाची चटणी होती तर त्यातील 1 चमचा या तेलामध्ये घालायचंय। यामध्ये 3 चमचे दाबेली मसाला घालून घ्यायचाय। 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे। 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालायचंय रंगासाठी। पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आहे। पाव चमचा गरम मसाला घालायचा। पाव चमचा आमचूर पावडर घालायची आणि पाव चमचा चाट मसाला घालून घ्यायचा। आता हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि हे मसाले 3 ते 4 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे। इथे मी हे मसाले तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालायची आहे। अर्धी वाटी यामध्ये चिंचेची चटणी घालून घ्यायची आहे। छान याला मिक्स करून घ्यायचं। साखर आणि चिंचेची चटणी घातल्यामुळे बटाट्याची स्टफिंग अगदी छान चटपटीत तयार होते। आता यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे। बटाट्याचा अंदाज घेऊन यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता या पाण्याला आपल्याला खडखडून एक उकड काढून घ्यायची आहे। हे बघा पाण्याला छान खडखडून उकड आलेली आहे। आता आपण जे बटाटे किसून घेतलेले होते तर ते यामध्ये घालून घ्यायचे आहे। दाबेलीची जी स्टफिंग असते तर ती कोरडी नसते, छान अशी ओलसर असते आणि जर बटाट्याचं स्टफिंग चांगलं ओलसर असेल तर पावामध्ये आपण जेव्हा दाबेलीचं हे स्टफिंग फिल करतो त्यासोबत आपल्याला शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे सुद्धा त्यामध्ये फिल करावे लागतात। तर ते सुद्धा अगदी छान या पावामध्ये चिटकून बसतात। त्यामुळे हे मिश्रण आपल्याला थोडंसं ओलसर ठेवावं लागतं। आता मी याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती हलकसं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटांनंतर हे मिश्रण छान असं हलकसं घट्ट झालेलं आहे। एवढंच आपल्याला हे मिश्रण घट्ट ठेवायचं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला एक वाफ यावरती काढून घ्यायची आहे। या बटाट्याच्या सारणवरती छान वाफ आलेली आहे। तयार झालं इथे आपलं चटपटीत असं दाबेलीसाठीचं स्टफिंग। आता ठेलेवाले जशा पद्धतीने हे बटाट्याचं स्टफिंग ताटामध्ये असेंबल करतात तशाच पद्धतीने मी तुम्हाला असेंबल करून दाखवत आहे। ताटामध्ये हे बटाट्याचं तयार करून घेतलेलं स्टफिंग घालून घ्यायचं आणि याला अशा पद्धतीने स्पॅच्युलाने एकसारखं करून घ्यायचं आहे। यावरती आपल्याला किसून घेतलेलं सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे। नंतर यावरती बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। तयार करून घेतलेले मसाला शेंगदाणे यावरती घालायचे आहे। आता यावरती आपल्याला डाळिंबाचे दाणे घालून घ्यायचे आहे। डाळिंबांच्या दाण्यांमुळेच दाबेली चविष्ट लागते आणि डाळिंबाचा जो क्रंचीनेस असतो तो दाबेलीमध्ये अप्रतिम लागतो। यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। इथे आपलं हे दाबेलीसाठी तयार केलेलं जे स्टफिंगचं ताट आहे तर ते सुद्धा तयार झालेलं आहे। जवळजवळ सर्वच तयारी झालेली आहे। आता दाबेली कशी असेंबल करायची ते तुम्हाला सांगते। इथे मी पाव घेतलेला आहे। पाव आपल्याला आतून अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। पावाच्या एका साइडला तयार करून घेतलेली लसणाची चटणी लावून घ्यायची आहे। एका साइडला आपल्याला तयार करून घेतलेली चिंचेची चटणी लावून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं बटाट्याचं स्टफिंग घालून घ्यायचं आहे। 2 चमचे यामध्ये आपल्याला हे स्टफिंग घालायचं आहे। तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा हे स्टफिंग लावू शकता, पण थोडंसं जास्तच घालायचं म्हणजे दाबेली चवीला अगदी छान लागते। यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेले जे शेंगदाणे होते मसाला ते घालायचे आहे। थोडासा कांदा घालायचा आहे आणि डाळिंबाचे दाणे घालून घ्यायचे आहे आणि ही दाबेली आपल्याला अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने मी दुसरी दाबेली सुद्धा तयार करून घेतली। आता आपण यांना भाजून घेऊयात।
आता दाबेली भाजण्यासाठी तवा गरम करून घेतला। यावरती आपल्याला 1 चमचा बटर घालायचं आहे। बटर ऐवजी तुम्ही ते तूप सुद्धा वापरू शकता। आता हे आपल्याला दाबेली यावरती ठेवायची आहे। दाबेली छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायची आहे। दाबेलीच्या वरच्या साईडला देखील थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे। दाबेली एका साईडने भाजून झाली, आता हिला पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने देखील हिला भाजून घ्यायचं। इथे मी ही दाबेली दोन्ही साईडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतली। आता आपण यांना काढून घेऊयात। आता अशी ही दाबेली भाजून घेतल्यानंतर दाबेलीच्या कडेने आपल्याला अशा पद्धतीने हे बारीक शेव चिटकवून घ्यायचे आहे। असे बारीक शेव याला चिटकवून घेतल्यामुळे दाबेली चवीला अप्रतिम लागते। तयार झाली इथे आपली चटपटीत अशी ही दाबेली। चवीला अगदी मस्तच लागते, लहान काय मोठे सुद्धा आवडीने खातील एवढी चविष्ट तयार होते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घ्यायचे, अर्धी वाटी यामध्ये जाड रवा घालायचा आहे, 2 चमचे यामध्ये आपल्याला नाचणीचं पीठ घालायचं आहे, 2 चमचे ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता अर्धी वाटी यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे। पाव वाटी यामध्ये आपण मकीचे दाणे घालूया, पाव वाटी किसून घेतलेलं गाजर घालायचंय, पाव वाटी यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये कमी जास्त करू शकता। 1 चमचा बारीक कापून घेतलेली आपल्याला मिरचीचे काप घालायचे, 1 चमचा काळी मिरी पावडर घालायची, 1 चमचा जिरं घालूया आणि पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, पाव चमचा गरम मसाला पावडर घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे। यावरनं अंदाजा येईल यामध्ये किती पाणी घालायचंय। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। बघा इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता हा पदार्थ जास्त चवीला भन्नाट लागण्यासाठी आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। तर इथे मी 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं, यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, चिमूटभर हिंग घातला, अर्धा चमचा जिरं घालून घेतलं, 1 चमचा यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहे। तीळ घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि 1 ते 2 सेकंद याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आता ही तयार करून घेतलेली फोडणी आपल्याला या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि याला मिक्स करून घेऊयात। यावरती झाकण ठेवायचं आहे 10 मिनिटांसाठी आणि हे बॅटर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे। इथे 10 मिनिट झालेले आहे आणि इथे आपले हे बॅटर चांगलं भिजलं गेलेलं आहे। बॅटरची थिकनेस पुन्हा बघून घ्या, अशा पद्धतीची आहे। जर तुमचं बॅटर खूप घट्ट झालं असेल तर 1 ते 2 टेबलस्पून पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता। आता आप्पे टम्म फुगण्यासाठी यामध्ये आपल्याला 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालून घ्यायचा आहे आणि बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चला आता आपण आप्पे बनवायला सुरुवात करूयात। तर त्यासाठी आप्पे पात्र गरम करून घेतलं, यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। आता तयार करून घेतलेलं आप्यांचं मिश्रण आपल्याला या आप्पे मोल्डमध्ये फिल करून घ्यायचं आहे। इथे मी हे मिश्रण आप्पे मोल्डमध्ये फिल करून घेतलेलं आहे। आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचे आणि गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला हे आप्पे एका साईडने भाजून घ्यायचे आहे। इथे 5 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आप्पे मस्त एका साईडने भाजून झालेले आहे। आप्पे मस्त छान टम्म फुगून वर आलेले आहे। आता आपण हे आप्पे पलटी करून घेऊयात। बघा आप्यांना मस्त एका साईडने रंग आलेला आहे आणि छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे आप्पे छान तयार झालेत। आता आप्यांची दुसरी साईड देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे। इथे मी हे आप्पे दोन्ही साईडने चांगले भाजून घेतले। आता आपण यांना काढून घेऊयात। इथे आपले स्पंजी आणि सॉफ्ट असे हे आप्पे तयार झाले। हे आप्पे चवीला अगदी भन्नाट लागतात। तुम्ही यांना नाश्त्यालाच काही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 ग्लास मी कढईमध्ये पाणी घालून घेतलं। यामध्ये 1 छोटा लिंबाचा आपल्याला तुकडा घालून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपली जी कढई असते तर ती खराब होत नाही। आता या पाण्याला छान उकळ आल्यानंतर यावरती आपल्याला एक चाळण ठेवायची आहे। यामध्ये आपल्याला काही भाज्या ऍड करून घ्यायच्या आहे। इथे मी 1 वाटी फ्लॉवर यामध्ये घालत आहे, 1 वाटी वाटाणे घालायचे आहे, पाव वाटी गाजर घालायचं आहे आणि अर्धी वाटी यामध्ये आपल्याला बटाटे घालून घ्यायचे आहे। आता या भाज्या आपल्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायच्या आहे।
यावरती झाकण ठेवूयात आणि या भाज्या आपल्याला वाफेवरती अशा पद्धतीने छान शिजवून घ्यायच्या आहे। इथे मी या भाज्या छान शिजवून घेतलेल्या आहे। आता आपण या भाज्या चेक करून घेऊयात। तुम्ही बघू शकतात अगदी छान मऊ अशा या भाज्या शिजल्या गेलेल्या आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि या भाज्या आपण एका पसरट ताटामध्ये काढून घेऊया। आता या भाज्या आपल्याला छान मॅश करून घ्यायच्या आहे। हे बघा अशा पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला या सर्व भाज्या व्यवस्थित छान बारीक मॅश करून घ्यायच्या आहे। आता याला मी छान मॅश करून घेतलंय। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 चमचे आपल्याला यात बेसन पीठ घालायचं आहे। हा पदार्थ अगदी छान चटपटीत तयार होण्यासाठी यामध्ये 2 चमचे पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे, पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे, पाव चमचा आमचूर पावडर घालायची आहे, पाव चमचा हळदी पावडर घालूया, अर्धा चमचा लाल तिखट घालायचे, पाव चमचा गरम मसाला घालायचे आणि 1 चमचा कस्तुरी मेथी घालायची, 1 चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया आणि 1 वाटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर ऐवजी तुम्ही ते पालक किंवा मेथी सुद्धा वापरू शकता। आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस सुरुवातीला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्यात पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यामध्ये सुरुवातीला याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। जसं आपण चपातीसाठी पीठ तयार करून घेतो तशाच थिकनेसचं आपल्याला हे पीठ अशा पद्धतीचं तयार करून घ्यायचंय। आता हे पीठ आपलं तयार झालं, यापासून आपल्याला पराठा तयार करून घ्यायचाय। ज्या साईजचा तुम्हाला पराठा तयार करायचा असेल त्या साईजचा गोळा हातामध्ये घ्यायचा आणि त्याचा अशा पद्धतीने आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे। आता आपण याला लाटून घेऊया। आता हा तयार करून घेतलेला उंडा आपल्याला गव्हाच्या पिठामधून अशा पद्धतीने बुडवून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला लाटून घ्यायचा आहे। इथे आज आपण पावभाजी पराठा तयार करणार आहोत। हा पराठा तर इतका चविष्ट तयार होतो, लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील, एवढा मस्त लागतो। आता हा पराठा मी छान लाटून घेतलाय। आता आपण याला भाजून घेऊया। त्यासाठी तवा छान गरम करून घेतलाय। आता हा पराठा तव्यावरती घालायचाय। पराठ्याची एक साइड थोडीशी भाजून झाल्यावरती याला पलटी करून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने यावरती तूप घालायचंय आणि पराठ्याला छान लावून घ्यायचंय। तुपाऐवजी बटरचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता। एक साइड छान भाजून झाली पराठ्याची, याला पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा तूप लावून घ्यायचं आणि मस्त असा दोघी बाजूंनी हा पराठा खरपूस असा भाजून घ्यायचा। इथे मी हा पराठा छान दोघी साइडने छान भाजून घेतलेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। तयार झाला इथे आपला हा पावभाजी पराठा। चवीला एवढा चविष्ट तयार होतो। जर तुम्ही एकदा बनवला तर प्रत्येक आठवड्याला तुम्ही हा पराठा बनवाल, इतका मस्त बनतो। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। इथे मी 1 मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक कापून घेतलं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं। यामध्ये 2 हिरवी मिरची, 3 लसणच्या पाकळ्या घातल्या। पाण्याचा जराही वापर न करता अशा पद्धतीने बारीक याची पेस्ट तयार करून घेतली। आता एका बाउलमध्ये 1 कप आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। यामध्ये तयार करून घेतलेली टोमॅटोची पेस्ट घालून सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं। आता 1 वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घालून याला छान मिक्स करून घेतलं। आता पुन्हा यामध्ये आपल्याला त्याच वाटीने पाणी घालायचं आहे। आता छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण तांदळाच्या पिठाचे डोसे तयार करणार आहोत। जर तुम्हाला मऊ डोसे हवे असतील तर तुम्ही या बॅटरची थिकनेस अशा पद्धतीने ठेवू शकता। मला हे डोसे क्रिस्पी आणि कुरकुरीत बनवायचे आहे, त्यामुळे मी यामध्ये आणखी 1 वाटी पाणी घातलेलं आहे। टोटल आपण इथे 3 वाटी पाणी वापरलेलं आहे 1 कप तांदळाच्या पिठासाठी। आणि बॅटरची थिकनेस तुम्ही बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे बॅटर छान तयार झालेलं आहे। यावरती झाकण ठेवूयात आणि 5 मिनिटं हे बॅटर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे। 5 मिनिटांनंतर बघू शकतात बॅटर छान भिजलेलं आहे। आता आपण याला छान मिक्स करून घेऊया आणि लगेच यापासून डोसे तयार करायला घेऊया। इथे मी तवा छान गरम करून घेतला। याला तेल लावून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरने छान याला पुसून घ्यायचं आहे। आता आपण जे डोस्यांचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर ते आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तांदळाचं जे पीठ असतं ते तळाला जाऊन बसतं, त्यामुळे असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच डोसे तयार करायला घ्यायचे।
आता डोसे बनवताना तवा छान कळकळीत गरम करून घ्यायचा। डोस्याचं बॅटर आपल्याला कडेने अशा पद्धतीने सगळ्यात आधी घालून घ्यायचं आहे, नंतर आतमध्ये घालायचं, कारण आतमध्ये तवा जास्त गरम असतो, त्यामुळे कडेने हे बॅटर आपल्याला घालायला सुरुवात करायची आहे। आता आपल्याला हा डोसा एका साइडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। इथे मी हा डोसा क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घेतलेला आहे। आता आपल्याला या डोस्याच्या कळा अशा पद्धतीने सोडवून घ्यायच्या आहे आणि डोसा फोल्ड करून घ्यायचा आहे। तयार झाला इथे आपला क्रिस्पी आणि कुरकुरीत असा टोमॅटो डोसा, चवीला अप्रतिम लागतो। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।